ऐकलं? हा परंदवडी पुलाखालचा पवना नदीचा खळाळता आवाज. जेव्हा पाणी उथळ पात्रातून वाजत गाजत पुढे जातं तेव्हा निसर्गाचं एक वेगळंच संगीत तयार होतं. या आवाजात एक ताकद आहे, तुमच्या मनातील गोंधळाला शांत करण्याची ताकद. एक दीर्घ श्वास घ्या. या पांढऱ्या शुभ्र फेसाळणाऱ्या लाटांकडे पहा, ज्या दगडांना स्पर्श करून एक लयबद्ध नाद निर्माण करत आहेत. हा आवाज तुम्हाला वर्तमानात घेऊन येतोय. श्वास सोडताना सांगा, मी शांत आहे. ज्याप्रमाणे हे पाणी उथळ भागातून वाहताना खडकांची झुंजतं पण थांबत नाही, अगदी तसंच आपलं आयुष्य आहे. अडथळे येतात, आवाज होतो, पण प्रवाहाची दिशा बदलत नाही. या पाण्याच्या प्रवाहाकडे पाहताना कल्पना करा की तुमच्या मनातील सर्व विचार या वेगाने वाहणाऱ्या पाण्यासोबत वाहून जात आहेत. पाण्याचा हा व्हाईट नॉईज तुमच्या मेंदूला एक सुखद निवांतपणा देत आहे. जसा हा नाद वाढत जातोय तसा तुमच्या डोक्यावरचा भार हलका होत चालला आहे. सोमाटणे फाट्याचा हा परिसर आणि या खडकार पात्रातील पवनेचं हे गाणं, हे केवळ पाणी नाही तर ही एक ऊर्जा आहे. या प्रवाहाचा खळाळ तुमच्या शरीरातील कणाकणात शांतता पसरवत आहे. तुमच्या हाताचे आणि पायाचे स्नायू अगदी ढिले सोडा. या सततच्या आवाजात स्वतःला झोकून द्या. निसर्गाच्या या प्रवाहामध्ये एक प्रकारची शुद्धता आहे, जी तुमची सर्व थकवा आणि चिंता धुवून काढत आहे. आता हळूहळू या खळाळत्या आवाजाचा स्वीकार करा. हा आवाज आता तुम्हाला त्रास देत नाहीये, तर तो तुम्हाला सुरक्षिततेची जाणीव करून देतोय. बाहेरचं जग आता विसरून जा. जसा हा प्रवाह पुढे जातोय तसं तुमचं मन गाढ विश्रांतीकडे झुकत आहे. तुमचे डोळे जड होत आहेत. हा खळाळशता नाद आता तुमच्यासाठी एक नैसर्गिक अंगाई बनली आहे. मनात फक्त एकच विचार, शांतता आणि गाढ झोप.